तर नमस्कार मित्रांनो, मी कोकणी चिन्मय आपलं स्वागत करतो तुमच्या भावाच्या 4थ्या ब्लॉगमध्ये. आता हाय मी घरी. आता जाणार आहे उद्या कॉलेजला. कॉलेजवरून डायरेक्ट मग तिथून फिरायचा जर प्लॅन झाला तर तिथे जाऊ. चला आता बघू, तिथंच आता डायरेक्ट भेटू. चला. तर भावांनो, आम्ही आलो दुसरा पेट्रोलला. अक्षय, पार आणि बाकीचे अजून येत आहेत. एकदम एकदम प्रसन्न वातावरण आहे. हा आम्ही काय बोलत नाही. बोल रे, फेमस होती. चल. हा. काय नाही, ITI लास्ट दिवस आहे त्याच्यामुळे काय बोलू शकतो. सर्टिफिकेट घेऊन सगळं आता इकडे फिरायला आलाय. बाकी राह येतात की नाही. हे कोणतं मंदिर आहे पार? कुठचं? आणि हे आपण कुठच्या मंदिरात आलोय? हा, अक्षय एकदम बॉडी बिडी दाखवत फुल 2-3 बोरी पटवतोय वाटतं आता. इथे खाली मस्त एक धबधबा आहे सुंदर, आणि इकडे एक धबधबा आहे. व्हिडिओज काढल्यात. आता डायरेक्ट घरी जाईल मी. आता फिरतोय आम्ही. मितील आलाय. आता एसटी कितीचं काय माहित नाही. बघू तसं इकडून होईल तसं आम्ही निघू. काय धबधबा आहे बघा मस्त. अक्षय आंघोळ करा ना आधी. मितील आंघोळ करायला जागा काय? आंघोळ देतात काय? देतात काय? पाणी भरपूर आहे. मंदिरात जागा का? मंदिरात एक तर भावांना दर्शन तर झालंय. आता सगळे निघाले घरी. आता मी पण जाऊ घरी. आता एसटी बघूया की तिथे बघा. हे सुपारीची झाडं आहे, मस्त वाटतात. मितील राऊत. चला मी पण जातो. भावांनो, आता आम्ही कुठं चौकात चाललोय. ही कुठची वाडी? दुर्गापेश्वर मंदिराकडनं आता आम्ही आलोय. आता इकडं डायरेक्ट चौकात जाऊ. मग अशी दुसऱ्या वाटेने आलो, आता दुसऱ्या वाटेने जातोय. हा, आलो त्याच वाटेने नाही सर. बारा असा बंगला कधी आपण बांधूया? कंपनी कामा केला. मिंडात तू नव्हताच, नाही तर बांधला असता जेवढा. आम्ही बांधलेला घरात एक छोटासा बंगला बांधला. अक्षय कोणाच तरी उडवणार वाटतंय. नॅनो, टाटा नॅनो, पावर गाडी लॉर्ड. अक्षय आता 256 GB घ्यायला लागतोय. 128 GB पुरत नाही. आता 256 GB बुक करायचा आहे. पार देणार आहे अर्धे पैसे, अक्षय देणार आहे अर्धे पैसे. आपले गोळ्या विकत घ्यावा. अक्षय आता पेट्रोल पंपाला कामात जाणार आहे. ITI संपला आज लास्ट दिवस. तसं पण काय पोरी तुमचं पटणार नाही, तर लग्न तर होणारच नाही. त्यामुळे तुम्ही आजचे पोळे विकून टाका. पोळे आहेत ते तुमचे विकून टाका. अरे काल बघा दुकानावर एक माणूस पूर्ण मला लय एडिट करायला लागते. बघ हा कोण चालतो आहे? हा कोण चालतो आहे? बाबू. ए बाबू, ए जो मायला जात आहे. पळायला लागला. उद्या शर्यतीच नाही आपण. ही पण अजून आहे. तुम्ही मरगाळलेली ही मारकाडलेली त्यांच्या जीव होता रे. रात्री फिरून जावा, वरती येऊता होता.
अरे कुठं आपण आलो? कुठला निघाला हे बाई इथे दहीहंडीची ही होती काय स्पर्धा होतात नाही इथं प्रॅक्टिस पण स्पर्धा पण होतात ना मला नाही होत क्रिकेटची स्पर्धा इथं होती क्रिकेटच्या होय इथे दहीहंडीची खडपेवाडीची प्रॅक्टिस होती खडपेवाडी ना मग न्यू हनुमान दिवटेवाडी देवटेवाडी सॉरी मग खडपेवाडीचं कुठं आली सॉरी बोलण्यात जरा चुकामुक झाली इथे माळीवर राहायचं मागं गेली ना तिथं कोण खुर्ची दिवटेवाडी देवटेवाडीची खुर्ची प्रॅक्टिस दहीहंडीची प्रॅक्टिस करतात खडपेवाडी खाली राहिली सॉरी एनएसडी कप पण होणार आहे हां एनएसडी कप न्यू हनुमान दिवटेवाडी कप मी हनुमान देवटेवाडी बघा कॉलेज सुटलं वाटतं जे कोण ताबे हळूहळू पाप लागेल आपल्याला गाडी फार पळतं मग कशा हो अक्षयची पण नाही येण्यास एवढी पळत हे कुठचं मारुती मंदिर आता आपण थेट पोहोचू चौकात हळू चाललो खरंच रिक्षावालाच बोललास की जास्त पण मोठी व्हिडिओ गेली तर मला स्टोरेज भरेल आता डायरेक्ट मोबाईलची घरी गेल्यावरच मोबाईलची लायकी नाही तेवढी मोबाईलची लायकी भरपूर आहे माणूस तर एवढं अरे तुझी व्हिडिओ करायची होती ना जाऊया गणेश घाटात आता आपल्या भावाची सिनेमॅटिक म्हणजे गाडीची एक व्हिडिओ केलेली आहे तर समोर इकडनं खालना उजव्या चौकात कसा चौकात तो येणार हा आता ह्याची भावाची आपल्या गाडीची व्हिडिओ काढायची सिनेमॅटिक पैसे किती देणार ना पैसे पैसे मला माझ्यामुळे इथे सुरुवात केली असलं ह्याडे पैसे घालतो मध्ये अरे होय तुझ्याकडून इन्स्पायर झालोय मी विसरलंस की मन्याकाची ते एक वडापाव द्या आता अरे आईच्या गावात आल्ले भूक लागले अण्णा एक सव्वा एक थांबा त्या भावा फोन करतो हे मोरेस फोन लाव रे काय झालं तू काय उतरतं सांग चला आम्ही आता इकडे आपण डायरेक्ट घरी भेटू म्हणून आपल्याला मितीने चष्मा दिला नाही चष्मा बघू शकता आता डायरेक्ट बोट जातं आता त्याच्या हवाली करूया आणि आपण आता डायरेक्ट घरी जाऊया साहिल बाय काहीतरी बोल काय बोलणार वडापाव द्या तुझ्याकडे चला बाय बाय आम्ही आलो आता पाचडच्या बाजारामध्ये फरस बी कशाला पाचडच्या बाजारामध्ये आम्ही लिंबू बिंबू घेतलेलं फरस बी कशाला परत बी बिर्याणी बनवायला परत मग सारखी मग काल पण बनवलेली पनीर बनवला पनीर नाही बनवायचंय आता संध्याकाळी जाऊन दुधाचं पनीर बनवू क्वालिटी पनीर बनवतो की नाही तू ये बनवायला मग क्वालिटी पनीर नादच नाही ठीक आहे आता आपण फरस बिरसली घेऊ आणि जा प्रज्वल गुरु भेटला आहे बाजाराला आलाय काय घेतोय काय घेतलं बस 10 रुपये 20 रुपये वाटा आहे कटवाडा बिटवाडा खाऊन झाला आता बारक्या रिक्षाला बारक्याची धूम इकडे लागली आहे हे आमच्या गावातली सवारी पम्या हा वाघ आहे परत इथं काय आम्ही कटवाडा खाल्ला ना आता अर्थ नाही चला घरात जाऊया आम्ही आलो नारकरकडं नारकर काय बोलायला नको इथं एक चिंगम दे ना हे दे ना एक चिंगम दे ना बस काय भावा आता भावाचा आपण एक अरे त्या दिवशी काजळीला झालेला निहायला मी आणि निहालचा फोनच पडला वरती त्या कड्यात गेलो मग तो कडा वरती धबधबा पडतो माहिती ना तिकडं आणि फोनच पडला आणि ह्याला कुठं आठवला काळेश्वरच्या मंदिराचा रोड आहे बघ तिथं मग तिथून परत माग गेलं पूर्ण परत अर्धा तास चढलेलं महेशनी काय भेटला माहितीये हा बघ चल बाय कर टाटा जावा हां मी आलो आता करके धरणावरती करके धरण उडकलं झालं असं मला काल समजलं म्हणून आता धरणाचे हे बघायला आलो आणि इथून आम्ही डायरेक्ट गणपती बनवतात तिथे जाऊ आता फक्त ह्याची जरा व्हिडिओज काढतो हे बघा धरण ओव्हरफ्लो म्हणजे पूर्ण काय जबरदस्त दिसतं ह्याच्या धरणाच्या वरती अनुसुरा घाट आणि हे इथे एक मस्त सुंदर मंदिर आहे लास्ट टाइम आम्ही तिकडं वरती फिरायला गेलो आणि आत्ता काय इथंच आलो आहे गेल्या वर्षी आलेलो गणपतीतून तेव्हा ह्या जाळ्या बिळ्या काय मारल्या नव्हत्या आणि ह्या वर्षी ह्या मारले आहेत कारण भरपूर जण इथं हे झाले ॲक्सिडेंट झालेत वरती धरणावरती त्यामुळे जायला देत नाहीत आणि जर जायचं असेल तर रत्नागिरीवरून परमिशन घ्यायला लागते
त्यामुळं काय लास्ट टाइम आम्ही गेलेलो वरती, तर तिकडून वॉचमन आला, त्याने खाली हाकलवलं आम्हाला, नंतर आम्ही परत आलो खाली. व्ह्यू एकदम खतरनाक व्ह्यू आहे. पाणी काय पडतंय. अजून थोडा पाऊस आला की अजून भरपूर जातं पाणी. आता आपण जाऊ. हा एक सार्थक आला आहे, दुसरा सार्थक रफते. मला वॉचमॅन आला वाटतं, वॉचमॅन आपल्याला बोलवायला आला वाटतं. तर आता तिथं जाऊन आपण बघूया काय वॉचमन बोलतो. चलो. हा आता आम्ही आलेलो, आम्हाला इकडून वॉचमन येतो बघा, त्यानं आम्हाला हाकलवला. आम्ही आता परत जातो डायरेक्ट गणपती बनवतो तिथं पण जरा व्हिडिओ काढू आणि डायरेक्ट जाऊ घरात. तो बोलला इकडूनच फक्त काय पाहिजे त्या व्हिडिओ काढायचा. गेल्या वेळी आलो तेव्हा पण आलेला, तर गेल्या वेळी आलो ना तेव्हा पण आलेला. मग काय बोलला काय? मग काय बोलला खाली जावं, बोलला जावा रत्नागिरीत आणि परमिशन घेऊन या. मग काय गेलास की नाही ना? खाली आलेलं. व्हिडिओ व्हायरल गेली पण ती दादाच्या अकाउंटवरून टाकलेली. हां हां हो का, येतोय बघा. चढ जाऊ दे, तो त्याचं काम करतोय आणि आम्ही आमचं काम करतोय. हां ठीक आहे, चला आपण डायरेक्ट भेटू आता गणपती बनवतात तिथं. तर धरणावरून आता डायरेक्ट आलो आपण गणपती बनवतात तिथे. तर जास्त काही ते बनवले नाही आहेत, आत्ताच काम सुरू झालं असं ते काका बोलत होते. तर बघूया. मस्त म्हणजे गणपती सगळे मातीचे बनवतात, POPचे कोण एवढे नाही आता. नंतर ते POPचे लास्टला बनवले, ते आता मातीचेच बनवायला घेत आहेत. हा एक मस्त गणपती आहे. हे त्याचे आता इकडे ह्याच्यावर ठेवलेले आहेत बघा, कसे त्याचे हात वगैरे साच्यामधून काढून ठेवले, तर त्या गणपतीला लावतील. काका पण साच्यामध्ये सगळे माती टाकतात तिकडे पण. आणि हा पण गणपती आता बनवायला म्हणजे सुरुवात करतील आता सगळे गणपतीत. चला हां, आता आपण पण बघूया इथे गणपती आणि डायरेक्ट जाऊया कुठं पुढे. भावांनो आता आमचं गणपती बघून तर झालंय, आता आम्ही जाऊ डायरेक्ट घरात. आता चला आता डायरेक्ट भेटू. पाऊस येतो त्यामुळे आता मोबाईल ठेवतो मी. आता भेटू पुढे जाऊ तिथे, आता डायरेक्ट तिथूनच स्टार्ट होतो. तर मित्रांनो आत्ताच आम्ही करके धरणावरून आलो आहे. आत्ता जाणार वरती, म्हणजे मी एकटाच आहे, कोण वाडीत मुलंच नाही राहिलं, सगळे जो तो मुंबईला जातो, तर मी राहिलो एकटा. आता माझे पण झाले दिवस संपत आलेत. आता मी जातो आहे वरती डोंगरावरती फिरायला, एकटाच आहे, कंटाळा आला म्हणून आता जातो. चला आता वरती आपण गेल्यावर तुम्हाला वरचा आमच्या गावाचा व्ह्यू दाखवतो. आता भेटू वरती डोंगरावरती गेल्यावर. मी जायचं होतो वरती डोंगरावर, तेवढ्यात आम्हाला रेवू भेटला आहे आणि सुशांत, आणि हे अभ्यासू विद्यार्थी. भात लावून झालं, आता अभ्यासच लागले. कधी करणार आहे काय मला नागाणार कुठचं आमची मशीन, आम्ही काय पण करू. आम्ही कधी पण ना करू. काय रेवू आमचं उद्या नागार. ए रेवू अब हा अजून फिराय कंटाळा आला. सगळे करके धरणावर गेलो. हा आयटम कुठं, गरीबाचे आयटम कुठं. अब इथं देव आहे समोर, देवाच्या समोर तरी खोटं मी कशा बोलू रे. फाट्यावर मारताय जागेवर, आता कुठं कसं बोलू. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. चला आता आपण डायरेक्ट वरती टेपास भेटू. दमलंय का. आता आलोय एवढं चढून डोंगरावरती. ही कोणची तरी गुरं आहेत वाटतं. दम लागलाय खूप. हे आमचं गाव, हे इथं आमचं खाली घर. खूप दम लागलाय. इथं आल्यावर एक वेगळीच एनर्जी भेटते, काय एकदम मस्त वाटतं. आता आपण इकडून आलोय, आता इकडून परत फिरून त्या डोंगरावर जाऊ. बरेच फुल झाल्यावर झाले ती व्हिडिओ बंद. आता आपण तिकडच्या डोंगरावर जाऊया. लेन्सवर पाणी आलं वाटतं.
आता आपण तिकडे जाऊया. ह्या डोंगरापेक्षा ह्या डोंगरावर म्हणजे पूर्ण प्लेन आहे. पाऊस काय बारीक बारीक पडतोय, सकाळपासून काय पाऊसच नाही. सकाळी बाजारात गेलेलो तेव्हा पण काय पाऊस नव्हता. आता डायरेक्ट बघू. तरी बहुतेकशी भातं लावून झालेत. आता काय जणांचंच असेल जवळ, तशी बहुतेक झाले. आता नाहीच कोणाचं उरलं आहे. आता उरलं आहे तर फक्त नाचणं पण वाढलेलाच नाही कोणाचा. चला आता आपण पुढे जाऊन बघूया कसा व्ह्यू आहे तो. चला. इथे एक समोर मोर आहे, तुम्हाला दिसतो का माहीत नाही. तसं मस्त काय कंटेंट भेटलं माहीत आहे. मोर दिसतोय का माहीत नाही तुम्हाला. त्याला समजलं वाटतं मी आलोय. तू जातोय पळतोय. इकडं पण अजून एक मोर आहे, 2 मोर आहेत. एक खाली पळाला, एक हा बघा अजून एक आहे. हा बघा इथे. दिसतंय का माहित नाही तुम्हाला. 2 मोर आहेत. अरे 3 मोर. हा बघा तिसरा. बघूया आता जवळून दिसतो. गायब झाला कुठं तो आता. 3 मोर होते, 3. आवाज पण येत नाही कुठं आहे तो. हा दिसला. हा बघा. ते काय परत झाला गायब. चला सोडा आता, जाऊ दे. आता मी जरा झोपतो. इकडं पण वरती पण कोणतरी आलं वाटतं बैल घेऊन. आता मी जरा मस्त झोपतो. मोर काय दिसतच नाही. 3 दिसले. पहिल्यांदा मी वरती डोंगरावर मला मोर दिसले तसे. 3 एक इकडे गेलाय, 2 तिकडे खाली गेलेत. तर मित्रांनो आता आपलं फिरून झालंय सगळं. आपण काय जवळ 3 मोर आपल्याला दिसलेत. मी तर पहिल्यांदा म्हणजे वरती आमच्या डोंगरामध्ये पहिल्यांदा एकत्र 3 मोर बघितला तर एकदा पण नव्हता. खालूनच घरातून डायरेक्ट दिसायचा तो. आता आपण हा ब्लॉगचा समाप्त करूया. आता भेटू आपण डायरेक्ट 5व्या ब्लॉगमध्ये. चला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला.